हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विवा बाईट डायरीज. आज मी तुम्हाला चमचमीत झणझणीत अशी सांडग्याची भाजी दाखवणार आहे. म्हणजे आम्ही कशा प्रकारे बनवतो ते दाखवते मी. बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण जे महाराष्ट्रीयन आहेत, जे मराठी आहेत, त्यांना सांडगे म्हणजे नक्की माहीत असतात, कारण ते उन्हाळ्यामध्ये हे प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्ये बनवलं जातं. एक वाळवणाचा प्रकार आहे हा. सांडगे म्हणजे चण्याची किंवा मुगाची डाळ भिजत घालून त्यामध्ये सगळे मसाले घालून त्याचे छोटे छोटे वडे पाडले जातात आणि ते उन्हात सुकवले जातात. आणि मग पावसाळ्यामध्ये भाजीची टंचाई झाली त्यावेळेला याची भाजी करून खाल्ली जाते. आणि हे वेगवेगळ्या डाळीचे बनतात. कोण चण्याच्या डाळीचं बनवतं, कोण मुगाच्या. तर चला बघूया रेसिपी. इथे मी कांदा घेतलेला आहे मोठा बारीक चिरून, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. लिमिटेड साहित्य आहे. हे सांडगे आहेत ते बघा, याला उन्हामध्ये सुकवतात. आता ह्याला आपण आधी फ्राईंग पॅन ठेवून थोडंसं तेल घालायचे आणि फ्राय करून घ्यायचे. क्रिस्पी थोडेसे झाले, थोडेसे लालसर क्रिस्पी की ते काढून घ्यायचे आपण. मीडियम फ्लेमवर याला 3-4 मिनटं लागतात फ्राय व्हायला. हे बघा, मीडियम फ्लेमवर याला असं सारखं हलवत राहायचं आहे आणि काढून घ्यायचे 3-4 मिनटांनी. आणि मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात हे नक्की कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे. हे बघा, आता मी ते सांडगे तळून घेतलेले आहेत. त्याच तेलामध्ये मी आता थोडीशी मोहरी घालते आहे. आता थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण कांदा चिरून घालूया. कांदा याला जास्त घातला तरी चालतो, उलट जेवढा कांदा तुम्ही जास्त घालाल तेवढी भाजीची चव चांगली येते. आता हा कांदा आपण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी 3-4 मिनटं व्यवस्थित कांदा मीडियम फ्लेमवर सोनेरी होस्तोवर भाजलेला आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे व्यवस्थित आणि हलवून घ्यायचं आहे. आता टोमॅटो कांदा आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया, सुके मसाले. तर सर्वात आधी आपण हळद टाकूया अर्धा चमचा याच्यात. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालूया 1.5 चमचा. तुम्ही कमी करू शकता, तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणाप्रमाणे ती घाला. त्यानंतर घरातला गरम मसाला घालूया, जो आपण भाज्यांमध्ये रेग्युलर वापरतो, तो अर्धा चमचा घातला आहे मी. धणे पावडर घातली आहे, धणे जिरे पूड आणि मीठ चवीनुसार. आणि आता ही सगळी फोडणी आपण व्यवस्थित हलवून घ्यायची आहे एकजीव करून. यामध्ये चिमूटभर हिंगही घालायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. कांदा टोमॅटो सगळा मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. आता या फोडणीला आपण असंच 2 ते 3 मिनटं वाफेवर शिजू द्यायचे, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवून. याच्यावर झाकण ठेवूया आता 1-2-3 मिनटं. टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत. चला, 2-3 मिनटं झाले. ते बघा, फोडणी मस्त आपली शिजलेली आहे. टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेले, तेल सुटलेलं आहे फोडणीला. आता यामध्ये आपण सांडगे घालूया तळलेले आणि व्यवस्थित एकदा हलवून घेऊया. 1-2 मिनटं याला व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. हे बघा, असं कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणीच ॲड करायचं आहे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालते आहे. तुम्हाला हवे तशी कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल याच्यात पाणी खूप घातलं आहे मी, खूप पातळ झाली भाजी, पण असं नाही आहे. जेव्हा हे आपण शिजायला ठेवतो ना, तर ते सांडगे जे असतात ना, ते पाणी ऑब्झर्व करतात आणि ग्रेव्ही आपली थिक होत जाते. आता आपण याला एक 10 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती उकळून घेऊया झाकण ठेवून. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, मी म्हटलं होतं ना की जसं जसं आपण याला उकळवू तर ग्रेव्ही थिक होत जाईल. हे बघा,
थोडीशी ग्रेव्ही थिक दिसते आपल्याला, मग अशी एकदम पाणी दिसत होतं. आता बघूया यातला सांडगे काढून बघूया शिजलेत का. दाबून बघायचे हातावरती, थोडेसे कडक लागले तर पुन्हा शिजवायचे 5-7 मिनटं. हे बघा, आता पुन्हा आपण एक 5-7 मिनटं ठेवूया. मी याला पुन्हा एक 7 मिनटं ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर. हे बघा, आता परत एकदा चेक करूया सांडगे शिजलेत की नाही हाताने दाबून. सांडगे आपले शिजलेले आहेत. आता गॅस बंद करूया आपण. आणि वरून कोथिंबीर टाकूया आणि तयार आहे आपली ही चमचमीत झणझणीत आपली साधी सिंपल आणि पटकन 15 मिनटात होणारी सांडग्याची भाजी. ही तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता. खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. ज्यांनी नसेल खाल्ली तेही एकदा ट्राय करून बघा, खूप आवडेल. भाजीला रंगही खूप सुरेख आला आणि भाजी चवीला पण खूप छान लागते. नक्की खाऊन बघा. आणि तुम्हाला जर सांडगे तुमच्या घरात अवेलेबल नसतील तर जिथे पापड, लोणची, चटण्या मिळतात असे जे शॉप्स असतात ना, तिथे हे नक्की मिळेल. तिथे नक्की विचारा आणि ही भाजी एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ असेच आवडत असतील आणि पुन्हा माझ्या रेसिपीज अशाच पुढे बघायच्या असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा व्हिडिओ, कमेंट पण करत जा. तुम्हाला जर यामध्ये काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तोही मला कळवा कमेंटमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही बघता पण व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करणं विसरून जातात कदाचित, पण तुमचं ते एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी मोटिवेशन असतं माझ्यासाठी. आणि पुढे चांगले छान छान रेसिपीज तुमच्यासाठी आणण्यासाठी त्यावरून आम्हाला प्रोत्साहन मिळतं तुमच्या सबस्क्राईबमुळे. तर नक्की सबस्क्राईब बटन प्रेस करा जर रेसिपी आवडत असतील माझ्या आणि पुढे जर बघायचे असतील तुम्हाला. आणि बेल आयकॉनचं पण प्रेस करा बटन, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन आधी येत जातील. आणि माझं फेसबुक पेज पण आहे विवा बाईट डायरी, प्लीज तेही तुम्ही फॉलो करा नक्की. अशा छान रेसिपीज बघण्यासाठी विवा बाईट डायरीला नक्की फॉलो करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर चांगलंच मोटिवेशन मिळेल मला आणि मी तुमच्यासाठी आणखीन छान रेसिपीज घेऊन येईल, नवनवीन रेसिपीज घेऊन येईल. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड फॉलो माय पेज. लाईक, शेअर अँड कमेंट. आणि थँक्यू तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. धन्यवाद. असाच सपोर्ट करत जा चॅनलला आणि पेजला आणि विवा बाईट डायरीला. धन्यवाद.